महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी हालचाल होणार आहे। राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये आता स्वबळाचा सूर प्रबळ होताना दिसत आहे। त्यामुळे महाविकास आघाडीच्या राजकारणाला धक्का बसण्याची शक्यता आहे। नुकत्याच मुंबईत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही स्वबळावर जाण्याच्या भूमिकेला दुजोरा दिल्याचे समजते। राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले तर महाविकास आघाडीत काँग्रेस, ठाकरे गट हे प्रमुख पक्ष राहतील। काँग्रेसने महापालिका निवडणुकीत मुंबईत ठाकरे गटाबरोबर युती करण्यास नकार देऊन स्वबळावर निवडणूक लढवली होती। भूमिकेवर ठाम राहणाऱ्या काँग्रेसमध्ये स्वबळावर जाण्याचा सूर महत्त्वाच्या नेत्यांमध्ये उमटत आहे। काँग्रेसच्या एका नेत्याने याबाबत सांगितले की महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील समन्वयाचा अभाव, निर्णय प्रक्रियेत होणारा विलंब आणि स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये वाढणारी नाराजी याचा थेट फटका पक्ष संघटनेला बसत आहे। त्यामुळे आता काँग्रेसचा एकला चलो रेचा सूर किती दूरपर्यंत जाईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।